नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश देवळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्र, असं म्हटलं जातं की नदीचा उगम हा छोटा असतो, परंतु ती जेव्हा समोर जाते तेव्हा ती जीवनदायिनी बनते। एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात जरी छोटी असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये सातत्य आणि विश्वासपूर्ण कामगिरी जर असेल तर निश्चितच आपल्याला ध्येय गाठता येतं। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन, खरी आणि विश्वसनीय माहितीचं तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन, एक अत्यंत आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये कार्यरत असलेल्या 1,10,000 विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आनंद देणारी एक बातमी निश्चितच आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की आपण सर्वांनी शिफारस पत्र जे आहे ते आपल्या आस्थापनेकडून जिल्हा कौशल्य विकास विभाग यांना पाठवण्यासाठी प्रयत्न केलेले होते। अनेक आस्थापनांनी विद्यार्थ्यांना पत्र दिलेलं होतं आणि हे जे पत्र पोहोचलं, ज्याच्यावरती जावक क्रमांक होता, ज्याची ऑफिशियल नोंद झालेली होती, त्या संदर्भामध्ये काय महत्त्वाची अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो। ज्या गोष्टीची आपल्याला शासनाकडून माहिती पाहिजे होती, लेखी GR पाहिजे होता, लेखी पाहिजे होता आपल्याला काहीतरी, आश्वासन नको, आम्हाला लेखी पुरावा द्या, जेणेकरून आम्ही हे जे प्रशिक्षण 6 महिन्याचं पूर्ण केलेलं आहे याचा फायदा आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी होईल। आणि आता ते तसंच नेमकं झालेलं आहे। हे पत्र मला रिव्हील करता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो, परंतु विश्वास ठेवा, आपल्या बाजूने निकाल लागण्याच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे। कारण की स्वतः एका जिल्ह्यामधले, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्याचे जे जिल्हा सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी काय सुंदर पत्र लिहिलं आस्थापनेला, आणि ह्यामध्ये मुद्दा क्रमांक 4.5चं विवेचन केलेलं आहे। मी विद्यार्थ्यांना काय म्हणत असतो की आपल्या पाठीमागे जर कुठला एक मुद्दा असेल तर तो फक्त एकच आहे, तो म्हणजे 4.5। आणि अनेकांनी आपल्याला म्हटलं की अरे 6 महिने झाले तुमच्या हातून निघून जा, परंतु एखाद्याच्या हाती जर ताट दिलं तर त्याला सांगा ना, एक तर वाजवायचं ताट किंवा त्या ताटामध्ये जेवायचं। मग प्रशिक्षण जर आम्ही 6 महिने पूर्ण केलं असेल तर या प्रशिक्षणाचा काहीतरी उपयोग असेल ना, आम्हाला कळवा तर खरी की नेमका काय उपयोग आहे, उपयोग काय आहे आणि नेमका काय निर्णय झालेला आहे, चला आता जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती की आपण शिफारस पत्र पाठवलेला, आस्थापनेने पत्र पाठवलं जिल्हा कौशल्य विकास म्हणजे विभागाला, आणि मग त्यांनी रिप्लाय देणं हे आवश्यक होतं। आता अनेक ठिकाणी पत्र आलेले होते, म्हणजे ठीक आहे, जसं पत्र शिफारस पत्र पाठवलं तसं त्यांनी ते वापस पाठवलं, परंतु यावेळी जे पत्र आलेलं आहे पुन्हा एकदा आस्थापनेला, त्याच्यामध्ये इतकं सुंदर विवेचन केलेलं जे तुम्हाला मला पाहिजे होतं शासनाकडनं लेखी। मुद्दा क्रमांक 4.5 बघा, प्रति म्हणजे जिल्हा सहाय्यक आयुक्त यांनी पत्र लिहिलेलं आहे आस्थापनेच्या प्रमुखांना। आता ते आस्थापना नेमकी कुठले मी ते त्याचं नाव रिव्हील करणार नाही, आणि विषय दिलेला आहे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ वाढवून देण्यासंदर्भामध्ये पुन्हा नियुक्ती देण्याबाबत, आणि त्याच्यामध्ये संदर्भ दिलेला आहे की एक होता GR 9 जुलै 2024चा जुलै, म्हणजे तो GR सुद्धा विद्यार्थ्यांनी सोबत लावलेला होता आणि आस्थापनेने सोबत लावलेला होता। आणि दुसरं म्हणजे आपले या कार्यालयास प्राप्त पत्र दिनांक दिलेला आहे किंवा कुठल्या तारखेला ते पत्र प्राप्त झालेलं आहे, आणि ज्या दिवशी पत्र प्राप्त झालं त्या दिवशी उत्तर सुद्धा आलेलं आहे। काय उत्तर आलेलं आहे बघा, महोदय, उपरोक्त विषयांन्वये सादर की या विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर कामाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याच्या हेतूनं या ठिकाणी योजना सुरू झालेली होती। मग त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यावेतन अदा करण्यात आलेलं होतं, अशा पद्धतीने ते लिहिलेलं आहे। ठीक आहे, ते खूप मोठं आहे, मी वाचणार नाही। त्याच्यामध्ये मग मुद्दा क्रमांक 4.5 नुसार या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग अथवा आस्थापना यांना योग्य वाटल्यास आणि उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील असं नमूद आहे। बरोबर आहे। आता त्याच्या पुढं बघा, सदर शासन निर्णयातील भाग क्रमांक 4.5 नुसार संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील, म्हणजे सदर उमेदवारास कंत्राटी तत्वावर, बघा, अंशकालीन विद्यार्थ्यांना जसा GR आहे की नाही, किंवा कंत्राटी पद्धतीने भरती असेल, बाह्य खात्यामार्फत भरती असेल, किंवा इतर अनुषंगिक मार्गाने संबंधित आस्थापना रुजू करून घेऊ शकतील असंच त्यांनी सांगितलं। बरोबर आहे। आता बघा, मुद्दा क्रमांक 4.15 काय म्हणतो की विद्यार्थ्यांना फक्त एकच वेळा प्रशिक्षण घेता येईल, दुसऱ्यांदा प्रशिक्षण घेता येणार आहे का? नाही। मग समजा आता मी तलाठी ऑफिसमध्ये काम केलं असेल, मी ग्रामपंचायतला काम केलेलं असेल, तुम्ही पशु संवर्धनमध्ये काम केलेलं असेल, कृषी विभागात काम केलेलं असेल, महानगरपालिका, पंचायत समिती, महसूल विभाग, कुठं सुद्धा काम केलेलं असेल, आरोग्य विभाग असेल, पोलीस स्टेशन असेल, तर मग मी जर एका ठिकाणी काम केलेलं असेल तर मला दुसरी आस्थापना घेईल का? नाही घेणार। मग माझ्याकडे जे प्रशिक्षण मी मिळवलेलं आहे त्याचा उपयोग काय? तर त्यांनी आता सांगितलं की मुद्दा क्रमांक 4.5 प्रमाणे असं नमूद आहे, हे म्हणजे फक्त खाजगी आस्थापनांना सांगितलं का? नाही। जे पत्र लिहिलेलं आहे जिल्हा सहाय्यक आयुक्तांनी हे एका शासकीय
आस्थापनेला लिहिलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं त्याच्यामध्ये की मुद्दा क्रमांक 4.5 प्रमाणे आस्थापना निर्णय घेऊ शकतील, म्हणजे सदर उमेदवारास कंत्राटी तत्वावर, म्हणजे ज्यावेळेस आता भरती निघेल, आता समजा मनुष्यबळाची आवश्यकता आहे एखाद्या आस्थापनेमध्ये आणि मग त्यांना पाहिजे उमेदवार पाहिजे, मग त्या पद्धतीनं कंत्राटी तत्वावर बाह्य स्त्रोतामार्फत किंवा इतर अनुषंगिक मार्गाने संबंधित आस्थापना रुजू करून घेऊ शकतात. याबाबतच्या निवड आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आमचा रोल राहणार नाही असं त्यांनी सांगितलं. आता ठीक आहे, ते तर त्यांचं बरोबर आहे, कारण की आता जिल्हा सहाय्यक आयुक्त विकास विभाग असेल, ठीक आहे, म्हणजे आपला कौशल्य विभाग जर असेल तर त्यांच्याकडे नेमकी त्या आस्थापनेमध्ये जे मनुष्यबळ पाहिजे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, कारण की आपला जो विभाग आहे तो वेगळा विभाग आहे आणि आस्थापनेचा विभाग हा वेगळा विभाग आहे. त्यांचं खातं वेगळं आहे, आपलं खातं वेगळं आहे. तर त्याच्यामुळं ती जी भरती प्रक्रिया होईल त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येईल का? नाही. रोजगार विभाग पेमेंट करू शकेल का? नाही. मग त्यांनी असं सांगितलं की जर तुम्हाला या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर मनुष्यबळ पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना घेऊ शकता. कोणाला घेऊ शकता? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील विद्यार्थ्यांना प्राधान्यानं घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय पाहिजे होतं? लेखी हेच तर पाहिजे होतं. लेखी काय पाहिजे होतं की ज्या पद्धतीनं अंशकालीन विद्यार्थी होते त्यांना कुठेही जागा निघाल्या की विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळत होतं. मग आता ह्यांनी आपल्याला ज्यावेळेस मंत्री महोदय यांच्यासोबत आपलं बोलणं झालं, त्यानंतर विविध माध्यमातून सहकार्यांशी चर्चा सुरू होत्या, अधिकाऱ्यांशी चर्चा होत्या, त्यांनी हे सांगितलं की सर हा निर्णय इंडस्ट्रीसाठी लागू आहे, सर हा निर्णय कंपन्यांसाठी लागू आहे, हा निर्णय MIDCसाठी लागू आहे, ज्या ठिकाणी खाजगी कंपन्या आहेत, इंडस्ट्रीज आहेत, कारखाने आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय लागू आहे. परंतु सरकारी आस्थापनांचं काय? आणि म्हणून आता जर समजा मनुष्यबळाची कमतरता वाटली, निश्चित कमतरता आहे. बघा तुम्ही, जिल्हा परिषदला शिक्षकांची कमतरता आहे, विविध विभागांमध्ये कुठेही भरती कशा पद्धतीनं होते? कंत्राटी पद्धतीवर. मग अशा पद्धतीचे प्रत्येकच विभागामध्ये रिक्त जागा आहेत. या सर्व रिक्त जागा ज्या वेळेला भरल्या जातील, ठीक आहे, प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला माहिती की वर्षभराबंद सातत्यानं ज्या वेळेला कायमस्वरूपी किंवा पूर्णवेळ मनुष्यबळ नसतं अशा वेळेला कंत्राटी पद्धतीवरती मनुष्यबळ भरलं जातं आणि मग त्यांना मानधनसुद्धा चांगलं राहतं. म्हणजे सध्या जे मिळत आहे 10,000, 8,000 आणि 6,000 ह्याच्यापेक्षा जास्त मानधन राहतं. मग कुठं 10,000 राहतं, कुठं 15,000 राहतं, कुठं 20,000 राहतं. आस्थापनेप्रमाणे आस्थापनेमध्ये कोणत्या कामासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मग आपल्याकडे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ग्रॅज्युएशन कलेक्टर झालेला माणूससुद्धा ग्रॅज्युएशनच झालेला असतो. त्याच्यामुळं हा जो निर्णय आहे जशा पद्धतीनं आपल्याला लेखी पाहिजे होतं तशाच पद्धतीने मिळालेला आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे पत्र सर्वांसोबत शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भामध्ये मी आपली माफी मागतो, कारण की शेवटी ज्या विद्यार्थ्यांना हे पत्र मला पाठवलेलं आहे मी त्याची विचारणा केली की बाबा हे पत्र त्या ठिकाणी ऑफिशियल डिक्लेअर करू का? तर त्यांनी मग त्यांच्या आस्थापनेला विचारलं की सर हे आम्ही रिव्हील करू शकतो का? आस्थापनेनं असं सांगितलेलं आहे की हे शासकीय कामकाजाचं पत्र आहे, तुम्ही पत्र रिव्हील करू नका, कारण की त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं नाव असतं आणि मग नेमकी आस्थापना कुठली आहे त्या ठिकाणचं ते सुद्धा मेन्शन असतं. त्याच्यामुळे शासकीय पत्रव्यवहार हा असा लीक करणं काही योग्य नाही. परंतु जो आशय आहे तो तुम्ही सांगू शकता, कारण की हा आशयाचं पत्र विविध ठिकाणी निघालेलं पाहिजे. ज्या पद्धतीनं एक शिफारस पत्र आलेलं होतं, मग त्या शिफारस पत्राचा नमुना आपण सर्व महाराष्ट्रामध्ये शेअर केला आणि सर्व विद्यार्थ्यांनी पाठवलं, बरोबर आहे की नाही? मग आता ह्यांना जसं लिहून आलेलं आहे, मुद्दा क्रमांक 4.5 अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत जे म्हणत होतं की फक्त उद्योग नाही, असे रिकामे उद्योग करू नका. तर सरकारी आस्थापनांना सुद्धा हा अधिकार आहे की जेव्हा कधी कुठल्याही पद्धतीनं ही पद्धती निघेल तर त्याचं सविस्तर एक्सप्लेनेशन आता दिलेलं आहे. आता आपण कुठे गेलो का नाही तर हा आशय देऊ शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जरी हे पत्र आज रिव्हील नाही झालेलं आहे, परंतु महाराष्ट्रभरामध्ये आता असे पत्र निघायला लागतील आणि मग तुमच्या सर्वांच्या आजूबाजूला हे पत्र राहतीलच. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, बाबांना एकदा शिफारस पत्र पाठवा, वेळ काढा, आस्थापनेला विनंती करा, हात जोडून विनंती करा, त्याच्यावरती जावक क्रमांक टाका, पोस्टाने जिल्हा कौशल्य विकास विभागाला पाठवा. त्यांचं काही वेळेला सकारात्मक निर्णय येईल, काही वेळेला नकारात्मक निर्णय येईल. तुमचा कार्यकाळ संपला असेल तरी सुद्धा काळजी करू नका. जर तुम्हाला हे पत्र मिळालेलं नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही. जर आपल्याला सर्टिफिकेट जर मिळालेलं आहे का नाही, ह्या एक पत्र जे ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होते. तुम्हाला माहिती आहे की जर पालघरमध्ये पत्र निघालं असेल एखाद्या जिल्ह्यामध्ये तर तसंच पत्र हिंगोलीमध्ये निघालं, तसंच पत्र इतर सर्व जिल्ह्यांमध्ये निघून राहिलं. अगदी तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामधल्या एका जिल्ह्यामध्ये जर हे पत्र निघालेलं असेल आणि त्यांनी मुद्दा क्रमांक 4.5 असा एक्सप्लेन केलेला असेल तर निश्चितच ह्यावरती मुद्दा क्रमांक 4.5 वरती शासनसुद्धा म्हणजे आपला विभागसुद्धा निश्चितच त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देईल आणि ह्याची व्याख्या जी आहे एका मुद्दा क्रमांक 4.5 ची ती विस्तृतपणे एक्सप्लेन करेल.
विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपली लढाई सुरू होती ना, या लढाईच्या दिशेनं आपण कुठेतरी यशस्वी मार्गाने जात आहोत. जे विद्यार्थी म्हणत होते आंदोलन करून काही फायदा नाही, जे विद्यार्थी म्हणत होते तुमच्या बोलण्याला काही अर्थ नाही, जे विद्यार्थी म्हणत होते तुमच्या शिफारस पत्राला काही अर्थ नाही, या सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो बाबांनो, की आपण जो प्रयत्न करत असतो, असाध्य साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य गोष्ट अशी कुठली नाही. फक्त आपल्याला मनामध्ये संयम पाहिजे, आपल्या मनामध्ये धीर पाहिजे आणि मनामध्ये आशा पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, 100% काम होणार. मी म्हणतो 1,10,000 विद्यार्थी आहेत. तो आकडा कदाचित मोठा वाटतो मला असं वाटतं की साधारणतः सध्या काम करणारे विद्यार्थी 50 ते 60 हजाराच्या घरात आहेत. त्याच्यापैकी 10,000 विद्यार्थ्यांना, 20,000 विद्यार्थ्यांना, जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्या जरी विद्यार्थ्यांना कंत्राटी भरतीमध्ये प्राधान्य देण्यात आलं तरीसुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, वंचितांची ही पोरं आहेत, त्यांना निश्चितच या गोष्टीचा फायदा होईल असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, ह्या संदर्भामधल्या अनेक ज्या बाबी आहेत तर मी जशी वेळ येईल तशी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. पण सध्या खुश राहा, आनंदी राहा. हे जे पत्र एका जिल्ह्यामध्ये निघालेलं आहे, असंच पत्र सगळीकडे निघेल, याच्यामध्ये काही शंका नाही. तुम्ही जे काम केलेलं आहे 6 महिने, त्याचा 100% तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेला कंत्राटी पद्धतीची भरती निघेल केव्हाही आस्थापनामध्ये मनुष्यबळाची जर आवश्यकता पडली तर सगळ्यात पहिलं नाव त्या ठिकाणी तुमचं असेल, याच्यामध्ये काही शंका नाही. खूप खूप धन्यवाद.